गिरणा डॅम धरणात समाजकंटकांकडून विषप्रयोग। मालेगाव शहराचा पाणीपुरवठा खंडित। गिरणा डॅम धरणातील मासे विक्री 2 दिवस बंद। नागरिकांच्या जीविताशी खेळणाऱ्यांचा बंदोबस्त करणार कृषी मंत्री दादा भुसे। मालेगाव तालुक्यातील गिरणा धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असतानाच काही समाजकंटकांमार्फत त्या ठिकाणी विषारी द्रव्याचा वापर करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात धरणातील मासळी मृत झाली असून मासेमारी करणाऱ्या ठेकेदारासोबतच तेथे कर्तव्यास असणाऱ्यांची चौकशी करण्याचे निर्देश राज्याचे कृषी तथा माजी सैनिक कल्याण मंत्री दादासाहेब भुसे यांनी आज दिले आहे। गिरणा धरणातील पाण्यामध्ये विषारी द्रव्याचा वापर केल्यामुळे प्रशासनातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांची विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत मंत्री दादा भुसे बोलत होते। यावेळी उपमहापौर निलेश आहेर, महानगरपालिकेचे आयुक्त दीपक कासार, उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, महानगरपालिकेचे उपायुक्त नितीन कापडनीस, गिरणा धरणाचे उपविभागीय हेमंत पाटील, पशुधन विकास अधिकारी श्री कदम, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर हितेश महाले यांच्याबरोबरच पोलीस प्रशासनासह विविध विभागाचे कर्मचारी उपस्थित होते। यावेळी बोलताना मंत्री दादा भुसे म्हणाले, धरणातील मृत मासळीच्या सेवनामुळे नागरिकांच्या जीवितास धोका होऊ शकतो। यामुळे धरणातील मृत मासळी खुल्या बाजारात विक्री होता कामा नये, यासाठी पोलीस प्रशासनाने तात्काळ संबंधित ठेकेदारास ताब्यात घेऊन मृत मासळी तात्काळ नष्ट करण्याचे आदेश दिले आहेत। त्याचबरोबर धरणातून ज्या पाणीपुरवठा योजना राबवल्या जातात त्या पाणी तपासणी अहवाल प्राप्त होईपर्यंत थांबवण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले। गिरणा धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे। या धरणातून विविध भागात पाणीपुरवठा योजना राबवल्या जातात। धरणामध्ये मोठ्या प्रमाणात मासेमारीचा व्यवसाय देखील सुरू आहे। पारंपरिक पद्धतीने मासेमारी न करता मासेमारी सुकर होण्यासाठी काही समाजकंटक विविध प्रकारच्या रासायनिक प्रक्रिया करत असल्याचे निदर्शनात आले आहे। परंतु यामुळे नागरिकांच्या जीविताशी होणारा खेळ खपवून घेणार नाही। आजच्या प्रकाराची संपूर्ण चौकशीचे आदेश देण्यात आले असून दोषींवर कठोर कारवाई करून नागरिकांच्या जीविताशी खेळणाऱ्यांचा बंदोबस्त करणार असल्याचंही मंत्री दादा भुसे यावेळी म्हणाले। गिरणा धरण परिसरात मोठ्या प्रमाणात मृत मासे आढळल्याने रात्रीपासून मालेगाव शहरासाठी पाणी पुरवठा करणारी पंपिंग स्टेशन खबरदारीचा उपाय म्हणून खंडित करण्याचे आदेश महानगरपालिकेचे आयुक्त दीपक कासार यांनी दिले आहेत। मालेगाव शहराला बहुतांश पाणी पुरवठा हा गिरणा डॅम मधून केला जातो। ज्या ठिकाणी हा पाणी पुरवठा केला जातो तर त्या उद्भवाच्या ठिकाणी रात्री 11:30च्या आसपास मोठ्या प्रमाणात मृत मासे आढळून आले। ते मासे आढळल्यानंतर तातडीची बाब म्हणून आमच्या सर्व अधिकाऱ्यांचे लक्षात आल्यानंतर आमच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर आम्ही रात्री 1 वाजता तो पाणी पुरवठा तिथून मालेगाव शहराला पाणी पुरवठा बंद केलेला राजधानी। सकाळी महानगरपालिकेचे उपमहापौर निलेश आहेर, प्रभाग क्रमांक 1 चे सभापती राजाराम जाधव, आयुक्त दीपक कासार, उपायुक्त रोहिदास दोरकुळकर, सहाय्यक आयुक्त वैभव लोंढे, विद्युत अधीक्षक अभिजित पवार, पाणी पुरवठा अभियंता जयपाल त्रिभुवन, जलशुद्धीकरण केंद्र पर्यवेक्षक संदीप पाटील यांनी कर्मचाऱ्यांसमवेत गिरणा धरण परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली। कसमादे परिसरातल्या अडीअडचणींना, समस्यांना वाचा फोडणारे एकमेव न्यूज पोर्टल कसमादे अपडेट डाउनलोड करायला विसरू नका।